आज पहिल्यांदा शिवला मी घरी ठेवून जाणार होते नगरला माझ्या मैत्रिणीला भेटायला. घरातलं सगळं काम आवरले आणि लगेच आवरून निघाले मैत्रिणीला भेटायला. सुटूमधून थोडंसं खायला घेतलं. मोकळ्या हाताने कसं जाणार, मग तिच्या घरी गेलो. तिथं बराच वेळ आम्ही बसलो होतो, गप्पा वगैरे मारल्या. शाळेचा विषय चालला होता. खूप सारा एन्जॉय वाटत होता. पेशंट तर आमचं एकदम मुकेच वाटत होतं, पण बिचारीला खूप त्रास होत होता. तिच्या मम्मीने मस्त आमच्यासाठी जेवण बनवलं होतं, चिकनची भाजी, ती पण काळ्या मसाल्यातली. इतकी छान टेस्टला झाली होती की काही सांगायलाच नको. पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर तिला बाय करून आम्ही निघालो होतो दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला. तिच्यापाशी गेलो. खाली ती बिल्डिंगला आम्हाला न्यायला आली होती. मग तिने मस्त आम्हाला थंडगार लिंबू सरबत केलं होतं. मग आम्ही ते घेतलं, थोड्या वेळ बसलो, रिलॅक्स झालो आणि त्यानंतर ठरवलं की तिच्या घराजवळ असलेल्या रामचंद्रनाथाच्या मंदिराला भेट द्यायला जायचं. मग तिथं गेलो. तिथं वातावरण एकदम प्रसन्न आणि शांत, मनाला एकदम रिलॅक्स वाटत होतं. आमचं देवदर्शन झालं खूप छान. बराच वेळ तिथं बसलो, मंदिराच्या अवतीभोवती हिंडलो. खरंच खूप भारी वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि खरंच मैत्रिणींना इतक्या दिवसातून भेटणं आणि किती काही गोष्टी गप्पा वगैरे आमचं चाललंच होतं. आम्ही पहिलं हॉस्टेलला राहत होतो ना, त्यामुळे आम्ही सगळे लांब लांब डिस्टन्समध्ये आहोत आणि आता बऱ्याच जणींचे लग्न झालेले आहेत. त्यानंतर तिथून निघालो आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शन केलं आणि आम्हाला तिथं एक जांभळीचं झाड दिसलं. मग आम्ही काही लगेच तिथलं एक लाकूड घेतलं आणि जांभळं पाडायला सुरुवात केली. जांभळं पाडली, घरी आलो, चहा घेतला इव्हिनिंगला आणि मस्त जेवणाचा बेत केला संध्याकाळचा. तिने आमच्यासाठी पुरे, भाजी, भात असा मेनू ठेवला होता, श्रीखंड. मस्त पोटभर जेवण केलं आणि तिला थोड्याशा पापड लाटू लागलो. तिने बरेच दिवस झालं पापडाचं पीठ तळून ठेवलं होतं. मग मी तर 1-2च लाटले. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गप्पा मारत होतो. 1-1:30 वाजेपर्यंत आमच्या गप्पा मस्ती धिंगाणा चालला होता. आणि खरंच मैत्रिणीसोबत एन्जॉय करणं, वेळ घालवणं आणि वेळ कसा कुठं जातो काही कळलंच नाही. मग दुसऱ्या दिवशी उठलो, मस्त आवरायला सुरुवात केली. तिने आम्हाला तिच्या गार्डनमधला व्ह्यू काय असा होता बाल्कनीतला, तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर तिने कपडे वगैरे धुतले. मग जेवणात दुपारच्या तिने चिकन आणलं होतं, चिकनची भाजी मस्त बनवली होती तिने. खरंच खूप भारी वाटत होतं. एवढ्याशा मैत्रिणी पण आज एकमेकीच्या घरी जातोय आणि खरंच मैत्रिणीचं घरी एकदम हक्काचं आणि आपुलकीचं असतं. जेवण वगैरे केलं आणि दुपारच्या 3च्या दरम्यान आम्ही आवरायला घेतलं, कारण आमच्या दोघांना जायचं होतं आमच्या घरी. आणि मला असं झालं की मी कधी घरी जाते आणि शिवला भेटते. तो तर माझ्याशी बोलतच नव्हता, रुसला होता. मग आवरायला घेतलं, मस्त आवरलं आणि मग निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. आणि खरंच खूप इमोशनल वाटत होतं. तिला बाय केलं आणि मग आम्हाला दाजी सोडवायला आले होते. बाय करून आम्ही लगेच निघालो आणि खरंच अहमदनगरचा व्ह्यू इतका भारी झाला होता. मला वाटत होतं पाऊस पडेल, पण काही पाऊस पडला नाही आणि असा काही व्ह्यूज होता अहमदनगरचा. आणि खरंच खूप भारी वाटत होतं आणि मनात कसं तरी वाटत पण होतं नाही, अचानकच करमत नव्हतं तिला सोडून चाललेले. तर मग आलो स्टँडवर तारकपूरच्या, तिथं बसलो बराच वेळ. दोघींच्या वाटा आता वेगवेगळ्या झाल्या होत्या. थोड्या वेळ म्हटलं चल आता आपण शेवटचं बाय करावं, आता कधी भेटतोय त्याच्यावर कधी काय माहिती. मग आम्ही एकमेकीला व्हिडिओ घेतले, फोटो घेतले. ती तिच्या रस्त्याने गेली, मी माझ्या रस्त्याने आली. बसमध्ये बसलो, बसमध्ये प्रचंड अशी गर्दी होती. आणि असा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या.